हरि ओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. शांतीपाठ. ओम शन्नो मित्रः शन वरुणः शन्नो भवर्त्यमा शन्न इंद्रो बृहस्पती शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वादिष्यामि ऋतवादिष्यामि सत्यं वादिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम अवतु वक्तारम. ओम शांतिः शांतिः शांतिः. योगेश्वरा, आमच्यावर सूर्य प्रसन्न असू दे, वरुणाची कृपा असू दे, आम्हाला आर्यमा कल्याणकारी होऊ दे, आमच्यावर इंद्र आणि बृहस्पतीचा वरद हस्त असू दे, आम्हाला विष्णूचा आशीर्वाद असू दे, आम्ही ब्रह्मापुढे नतमस्तक आहोत, आमचा वायूला नमस्कार असो. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, आम्ही तुलाच ब्रह्म असे संबोधित करतो. सत्याचरण करणाऱ्याचे, सत्य तेच बोलत असलेल्याचे रक्षण होऊ दे. अध्यात्म उपनिषद सांगणाऱ्या ऋषींचे रक्षण होऊ दे. आमच्यावर कृपादृष्टी असू दे. उपनिषद सांगणाऱ्या ऋषींवर कृपादृष्टी असू दे. सर्वत्र शांती, समाधान, आनंद असू दे. योगेश्वरा, आमच्यावर सूर्य प्रसन्न असू दे, वरुणाची कृपा असू दे, आम्हाला आर्यमा कल्याणकारी होऊ दे, आमच्यावर इंद्र आणि बृहस्पतीचा वरद हस्त असू दे, आम्हाला विष्णूचा आशीर्वाद असू दे. उपनिषद सांगायला सुरुवात करण्यापूर्वी ऋषींनी प्रथेप्रमाणे सर्व देवांचे आशीर्वाद घेतले आहेत. आरंभिलेल्या कार्याला देवदेवतांचे आशीर्वाद असले की कार्य करायला प्रोत्साहन मिळते. प्रत्येकालाच बुजुर्गांच्या शाबासकीची थाप पाठीवर हवी असते. यामुळे काम करायला हुरूप येतो, उत्साह येतो. आपल्या मागे कोणाचे तरी पाठबळ आहे ही भावना काम करायला आणि ते पुढे सुरू ठेवायला आणि त्यात यश मिळवण्यासाठी झटायला उर्मी देते. हे सर्व मानसिक आहे, परंतु ते निश्चितच उपयुक्त आहे. आम्ही ब्रह्मापुढे नतमस्तक आहोत, आमचा वायूला नमस्कार असो. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, आम्ही तुलाच प्रत्यक्ष ब्रह्म असे संबोधित करतो. प्रथम ब्रह्मापुढे नतमस्तक झाल्यावर वायूला ब्रह्माचे प्रतीक केले आहे. ब्रह्म अरूप, अव्यक्त, सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, परंतु वायू जाणवतो, तो जवळचा वाटतो. ब्रह्मातील आत्मचैतन्याचे अस्तित्व वायूमुळे आपल्याला प्रतीत होत असते. त्या परमचैतन्याची हालचाल वायूमुळेच आपल्याला जाणवते, आपल्यापर्यंत पोहोचते. वायूमुळेच तेज आपल्यापर्यंत पोहोचते. ऊब, उष्णता आपल्यापर्यंत वायू घेऊन येतो. वायू म्हणजे प्राणदाता. आपण वायूमुळे जीवित असतो. वायूमुळे आपले श्वसन सुरू राहते. काही काळ अन्न पाणी नसले तरी चालते, परंतु वायू चुकूनही क्षणभरही नसून चालत नाही. वायूविना तात्काळ मरण ओढवते. वायूमुळे आपल्याला जीवनदायी पाणी मिळते. वायूंच्या संयोगामधून पाणी निर्माण होते. त्या पाण्यातील घन पदार्थांमधून पृथ्वी धारण केली गेली आहे. असे हे थोडक्यात वायू महात्म्य आहे. सत्याचरण करणाऱ्याचे, सत्य तेच बोलत असलेल्याचे रक्षण होऊ दे. अध्यात्म उपनिषद सांगणाऱ्या ऋषींचे रक्षण होऊ दे. आमच्यावर कृपादृष्टी असू दे, ऋषींवर कृपादृष्टी असू दे. आपण अध्यात्म उपनिषद ऐकायला जमलेले आहोत. येथे ऋषी आपल्याला त्यांची अनुभूती सांगणार आहेत. ही ऐकीव माहिती नाही, ही ऋत आहे, सत्य आहे. ही प्रत्यक्ष अनुभूती आहे. हा स्वानुभव आहे.
ऋषींनी त्याची अनुभूती प्रत्यक्ष आचरणाच्या कसोटीवर घासून जाणून घेतलेली आहे. यामुळे याला विशेष महत्त्व आहे. परमात्म्याला जाणले नाही म्हणून काहीही बिघडत नाही. किडे मुंग्या नाही का जगत? आपणही जगू शकतो. फक्त कसे जगतो त्याचा विचार केला नाही की झाले. गटारात लोळत पडणारे असतातच की, तेही तेथे झोपतात आणि घरीही जनसामान्य झोपतात आणि अमीर उमरावही महालात झोपतात. असे झोपता येते, परंतु आपण कसे झोपले पाहिजे याचा विचार ज्याला आहे त्याने ज्ञान प्राप्त करावे. त्याच्यासाठी सारे ज्ञान भांडार आहे. येथे स्वतःला शून्यात झोकून द्यावे लागते. तेथे कदाचित शून्यातील पूर्ण सापडणे संभव आहे. तेव्हा कदाचित सूर्यातील पूर्ण सापडणे संभव आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे अनेक असतात. गीता पाठ करणारे गीता जाणली असे गृहीत धरतात. श्री ज्ञानेश्वरीचे वाचन करणारे श्री ज्ञानेश्वरी उमजली असे गृहीत धरतात. एखादे ध्यान शिबिर करून आल्यावर थोडे दिवस साक्षात्कारी असल्यासारखे वागत असतात. 2-4 दिवस ध्यानाला बसतात आणि लवकरच कंटाळतात. परंतु त्या शिबिरात अर्धवट झोपेत जे काही ऐकलेले असते त्या जोरावर कुठेही अध्यात्माच्या गप्पा मारतात. तहानेने जीव कासावीस व्हावा, भुकेने जीव व्याकुळ व्हावा, तसा परमात्म्याच्या दर्शनासाठी जीव उतावीळ झाला पाहिजे. देहाच्या रंध्रारंध्रात रोमारोमात त्याची आग भडकली पाहिजे. तेव्हा कुठे ती त्याच्या उपासनेच्या सिंचनाने शांत होईल. घरी गादीवर पोहणे शिकून पाण्यात पोहता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष पाण्यातच उडी घ्यावी लागते. परमात्म्यावर परिसंवाद चर्चा करून तो माहीत होत नाही. त्याच्यावर कवने करून तो प्राप्त होत नाही. फक्त तो जाणल्याचा मिथ्या आभास निर्माण होतो. परमात्म्याचे ज्ञान म्हणजे बौद्धिक व्यायाम नाही. त्यासाठी बुद्धीच्याही अतीत उडी घ्यावी लागते. तेव्हा कुठे तो बुद्धीमधून अंतःकरणात उतरतो. तेथे स्वतःला संपवून टाकावे लागते. येथे देवतांना आवाहन केले जात आहे की आमचे रक्षण करा, ऋषींचे रक्षण करा. जे कार्य आरंभलेले आहे ते सिद्धीच जाऊ दे. पूर्वी आश्रम अरण्यात असत. तेथे हवामान, वन्य प्राणी, दानव इत्यादींचा उपद्रव होण्याचा संभव असे. आता धर्मांध आणि जातीयवाद्यांपासून उपद्रव होतो. या सर्वांपासून आमचे सर्वांचे रक्षण करा असे देवतांना आवाहन केले आहे. येथे देवतांना आवाहन करायचे दुसरेही एक कारण आहे आणि ते म्हणजे या भवसागरात आपला जो सतत पराजय होत असतो त्याचा स्वीकार करण्याची ताकद देवदेवतांकडून आपल्याला मिळावी हा आहे. हे मानसिक आहे आणि म्हणून देवतांना आवाहन केले आहे. म्हणजे एक प्रकारे स्वतःलाच आवाहन केले आहे. भवसागरात सतत पराभव होत असतो. कधी एकदा सुद्धा जय होत नाही. परंतु याचा स्वीकार केला जात नाही आणि त्यामुळे मनुष्य पुन्हा पेटून उठतो. त्याचा अहंकार दुखावतो आणि फुलून येतो. तो पुन्हा त्या भवसागरात उडी घेतो आणि पुन्हा आपटी खातो. सागरातील लाटांसारखे हे आहे. लाट येते, किनाऱ्यावर आपटते आणि पुन्हा माघारी सागरात जाऊन पुन्हा निर्माण होऊन येते आणि पुन्हा किनाऱ्यावर आपटून छिन्न भिन्न होते की पुन्हा. याला अंत नाही. आपला या भवसागरात सतत पराभव होत असतो. त्याचा स्वीकार करावा आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी भवसागराच्या बाहेर शून्यात उडी घ्यावी. तेथे त्या शून्यात पूर्णत्व आहे. सर्वत्र शांती, समाधान, आनंद असू दे. शांतीपाठाचे शेवटी सर्वांचे कल्याण कर.
सर्वांना शांती मिळू दे, सर्वांना समाधान असू दे, सर्व आनंदात असू दे, अशी योगेश्वराला करुणा भाकली आहे. हरिओम.